सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी काल महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांनी तर माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यानंतर झालेल्या रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते। जनतेला ही माहिती आहे, ही निवडणूक लोकसभेची आहे। जनता मोदीजींच्या बाजूने आहे। जनतेला मोदीजींना प्रधानमंत्री बनवायचं आहे। जनता इतर कोणाहीकडे पाहत नाही, जनता केवळ मोदीजींकडे पाहते आणि मोदीजींचे उमेदवार म्हणून या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा रामभाऊ सातपुते असतील, दोघांनाही प्रचंड मतं मिळतील। दरम्यान माढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर पर्यायी अर्ज म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांचाही अर्ज दाखल करण्यात आला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे भंडारा गोंदिया मतदारसंघाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी गोंदिया इथे प्रचार सभा घेतली। या प्रचार सभेत गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेने सुनील मेंढे यांना जाहीर समर्थन घोषित केले।